नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपलं स्वागत करतोय आसामच्या तेजपूर शहरातून। समोर आपण बघताय तेजपूरचं एसटी स्टँड। इथे एक समोर एक एसटी लागलेली आहे। ही काय आपली एसटी नाही, आपल्याला प्रवास करायचा आहे दुसऱ्या एसटीने। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आज आपण प्रवास करतोय तेजपूर ते डिब्रुगड। डिब्रुगड इथून जवळजवळ 287 किलोमीटर लांब आहे आणि आजचा हा प्रवास आपला असणार आहे पुन्हा एकदा जसा आपण प्रवास केला होता गुजरात, महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही एसट्या दाखवल्या होत्या, फरक दाखवला होता, तसंच आज आपण दाखवणार आहोत फरक आसाम आणि महाराष्ट्र। आता सकाळचे वाजले 7:30। समोरचं आपण हे हॉटेल बघताय, इथं आता खाण्यासाठी थांबलोय। आता नाश्ता म्हणलं की इकडे पोहे वडापाव असलं काहीच भेटत नाही। इकडे भेटतं दाल भात, तुम्हाला भाजी सब्जी रोटी पराठा ह्याच गोष्टी भेटतात। तर आपल्याला जेवणच करावं लागते प्रत्येक ठिकाणी, याच सगळ्या गोष्टी भेटतात। चला आता पटकन खाऊन घेऊयात आणि थोड्याच वेळात मग जाऊयात बस स्टँडमध्ये। एस टी स्टँड बघताय आपण या प्रकारे आहे। इकडे शेजारीच आपल्याला एक रेस्टॉरंट दिसते, मिठाई खूप मिळते इकडे। काही म्हणा, तुम्ही नॉर्थ ईस्टला आले, कोलकात्याला आले की तुम्हाला मिठाई भरपूर मिळणार। हे काउंटर इथे बघताय, भरपूर सारे काउंटर आहेत प्रत्येक ठिकाणी। ही बस आपण बघताय, ही बस कुठं चालली आहे सांगता येणार नाही, पण CNG बस वाटते। CNG नाही, इलेक्ट्रिक बस आहे। आणि काल आपण जे तिकीट काढलं होतं ना, हे समोरच्या काउंटरवरून, काउंटर नंबर 1। आता ही गाडी चालली बघा तिनसुकिया डिब्रुगड। मला वाटतं हीच गाडी जाणार आहे आपली। एकदा विचारून घेऊयात त्यांना। वही अपना डिब्रुगढ़ वाला यही गाड़ी है ना? कितना 8 बजे निकलेंगे ना अपना? हाँ, बस बघा, या बसने आज आपला प्रवास होणार आहे ASTC लक्झरी कोच। तर आतमध्ये जाऊन बघून घेऊयात, तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा बस कशी। हे बघा ड्रायव्हर कॅबिन, आणि इकडचं सगळ्यात महत्त्वाचं 2x1 ची सिटिंग अरेंजमेंट असते, एवढं तर मला दिसलं आहे म्हणजे ह्या बसची तरी। आणि काल मी एकदा प्रवास केला होता त्या बसमध्ये पण तसंच सेम होतं। त्या बसचं मी दाखवतो तुम्हाला बाहेरच्या। तर हे आपले सीट आहेत 1 2 3। तिथं इथं बसूयात मस्तपैकी, प्रवास करूयात। वरती लगेज स्पेस वगैरे बघताय ठीकठाक आहे, पडदे वगैरे लावलेत, आणि मागच्या साईडला 4 सीट आहेत। पण बसची कंडिशन थोडीशी मला खराब वाटते, धुतली नाही, किती दिवस झाले धुतली नाही असं दिसतंय। पण ठीक आहे, आता प्रवासादरम्यान येणारे एक्सपिरियन्स तर शेअर करतोच तुमच्यासोबत। आता ही जी इलेक्ट्रिक बस आहे ह्यामध्ये जाऊन बघूयात आपण ही बस कशी आहे। इकडे पहा, ही जी 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे, आणि ही थोडीशी मला सिटी बस टाईप दिसते। आपली जी शहरात जी नॉर्मल लोकलला जो बस चालते त्या टाईपमध्ये ही बस आहे। बघा ही एक अजून एक बस आली। आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या बसचे प्रकार आहेत। आता आपल्या इथं जसं हिरकणी आहे, लालपरी आहे, शिवनेरी आहे, शिवशाही आहे, त्या प्रकारे इकडे असतील। याविषयी आपल्याला जास्त नॉलेज नाही। आपण आज प्रवास करत आहोत ऑर्डिनरी बसमध्ये। हिचं तिकीट आहे, तिकीट दर 400 रुपये 300 किलोमीटरसाठी, 287 किलोमीटरसाठी। आता ही जी आपली बस आहे ना, ही डायरेक्ट चालली आहे तिनसुकियाला वाया डिब्रुगड। म्हणजे आपल्याला डिब्रुगडला सोडणार आणि त्याच्या पुढे मग तिनसुकियापर्यंतचा प्रवास करणार। आता शेजारी एक बस आली आहे, कुठली बस आहे बघून घेऊया। ही आपली AC वाली बस आहे बघताय। तर बरोबर 8 वाजलेत आणि आपली बस तेजपूर एस स्टँडवरून निघाली आहे। तर चला आता फायनली बाय बाय करायची वेळ आली तेजपूरला। एक नंबर वातावरण होतं इथं, 2 दिवस स्टे केला आम्ही। आता इथून मी जसं आपल्याला सांगितलं डिब्रुगड आहे 287 किलोमीटर, आपली गाडी जाणार आहे तिनसुकियाला। तर तिनसुकिया इथून आहे 341 किलोमीटर। आपली एसटी आहे ना अजून हायवेला लागली नाही, अजून सिटीमध्येच आपण बघताय। तेजपूरमधूनच अजून ट्रॅव्हल करतोय आपण। तर एकदा हायवेला लागली की मग कम्फर्टेबल कसं आहे या बसचं हे मी आपल्याला सांगतोच। आता सध्या लेग स्पेस बघितलं, पुढचं सीट आहे त्यामुळे इथं भरपूर लेग स्पेस आहे। या साईडला इथं पण आहे, बऱ्यापैकी आहे, आणि सीट जरी जुन्या असल्या तरी कम्फर्टेबल आहेत एकदम, आपल्याला शिवशाही टाईप आहेत।
पण थोडंसं मेंटेनन्स नाही आहे, फाटलेलं वगैरे आहे आणि पुशबॅक पण व्यवस्थित होत नाही आहे. तर जुन्या एसट्यांचं मेंटेनन्स तेवढं नाही आहे इकडं. शिवशाही वगैरे या गाड्या जशा आपल्या आहेत ए सीवाल्या, तर ए सीवाल्या तर मला चांगल्या दिसल्या, पण ज्या ऑर्डिनरी गाड्या आहेत त्याच्यामध्ये मला नवीन गाड्या अशा इकडे काही दिसल्या नाही. जसं आपल्याकडे आता BS6 आल्यात भरपूर प्रमाणात, तसं इकडे काही नवीन गाडी दिसली नाही मला. हां, पण मला आहे ना एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण पहिल्यांदा 2 इलेक्ट्रिक गाड्या बघितल्या होत्या, तर त्या नवीन होत्या, पण त्या इलेक्ट्रिक होत्या, पण नॉन इलेक्ट्रिकमध्ये नवीन गाड्या काही दिसल्या नाही, हे सांगायचं होतं. तेजपूरवरून आपण निघलो, त्याच्यानंतर आता जवळजवळ 1 तास झाला आपण प्रवास करतोय आणि मी आत्ताच आपल्याला दाखवलं हे आहे कांजीरंगा नॅशनल पार्क. तर आसाममधलं खूप फेमस नॅशनल पार्क आहे. इथं अभयारण्य खूप फेमस आहे, आपल्याला जरूर रेकमेंड करतो. जर आपण कधी आलात इकडे तर इथं जरूर भेट द्या. कांजीरंगा नॅशनल पार्कमधून सध्या आपण चाललो आहे. वातावरण एक नंबर झालं आहे. घाटाचा रस्ता आहे, आपण बघताय घाट चालू आहे. आता कुठला आहे एक्झॅक्टली मला हा नाही माहिती, पण आपण बघताय नजारा बघा फक्त तुम्ही. सिंगल लेन रोड आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपली सिरीज आहे ही बसची, आपल्या STची कंपॅरिझन महाराष्ट्र ST वर्सेस इतर राज्यांची ST. तर आता आपण आजचा प्रवास आपला आसाममध्ये चालू आहे. तर थोड्याशा गोष्टी दाखवायच्या वाटतात मेंटेनन्सविषयीच. या साईडला आपण पाहताय लेग स्पेस चांगली आहे, लेग स्पेस चांगली आहे, पण या साईडला हे खूप खराब आहे, हे मेंटेनन्स नाही आहे. आणि इकडे या साईडला आपण इकडे बघताय कार्पेट वगैरे ते पण मेंटेन नाही आहे. आता एक छोटासा ब्रिज लागला आहे. कांजीरंगा नॅशनल पार्क, नजारे बघा तुम्ही सकाळचे बघा.
जागोजागी आपल्याला आहे ना चहाचे मळे पाहायला मिळतात इकडे, कांजीरंगा अभयारण्य. आणि झाडे बघा, खरंच निसर्गाचं हे रूप पाहण्यासाठी मी इथं आलो आहे, स्वतःचं भाग्य समजतोय. समोरचा हा डोंगर बघताय, पण धुकं इतकं पसरलं की स्पष्ट दिसत नाहीये. बोका घाट म्हणून गाव आलं आहे. आत्ता सकाळी आपण 8 वाजता प्रवास सुरू केला होता. तेजपूरवरून इथपर्यंत 91 किलोमीटरचा प्रवास केला आहे. इथून पुढे आता डिब्रुगड राहिले 207 किलोमीटर. बघू किती वेळ लागतो आहे. आता थोड्याच वेळात मला वाटतं रेस्ट स्टॉपला पण थांबन जेवणासाठी. गाव चांगलं आहे. खूप वेळानंतर एखादं गाव बघायला मिळालं आहे. नाहीतर आपण कांजीरंगा नॅशनल पार्कमधून जात होतो ना, 1.5 तास जंगलमध्येच होतो आपण. आणि तुम्हाला म्हणलं होतं बोका घाट हे जे गाव आहे तिथं आपण कांजीरंगा नॅशनल पार्क नंतर आलो आहे. खूप वेळानंतर गाव बघायला भेटलं. खरं तर इथंच समोर बघा एस टी स्टँड बघा किती युनिक आहे. आणि शेजारी तिथं खाण्यापिण्यासाठी रेस्ट स्टॉप आहे. तर 20 मिनटासाठी गाडी थांबली इथं. चला आता थोडंसं फ्रेश होऊयात, बघू काय खायला वगैरे काय आहे बघूयात. एस टी स्टँडच्या शेजारीच आहे ना हे हॉटेल आपण बघताय. आणि व्हेज थाळी घेतली आम्ही. ह्याच्यामध्ये बघा ही कारल्याची सुकी भाजी, बटाट्याची सुकी भाजी, त्यानंतर डाळ वगैरे आहे. ही 80 रुपयाला थाळी. याच्यामध्ये आपल्याला चपाती वगैरे काहीच येत नाही, पापड येतं त्याच्यामध्ये. आणि गरमागरम दिलेली फ्रेश. संपूयात आता लवकर. समोर जुना रेल्वे ब्रिज दिसतोय आणि त्याच्या पुढेच नवीन रेल्वे ब्रिज बघा आपण. दोन वाजून 52 मिनटं झालेत दुपारचे. आणि सकाळी आपण प्रवास चालू केला होता 8 वाजता. तर मस्त असा प्रवास चालू आहे मंडळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता बस कम्फर्टेबल कशी आहे. तर आता जवळजवळ आपण 250 किलोमीटर जवळजवळ झालं आहे. म्हणजे 244 किलोमीटर झालं आहे. आणि बसमध्ये बसून कसल्याही प्रकारच्या हादऱ्या वगैरे बसत नाही. बस एकदम स्मूथ चालते. जरी बस जुनी असेल तरीसुद्धा बसचा परफॉर्मन्स चांगला आहे. फक्त एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आता ड्रायव्हर बघा आपण, युनिफॉर्म नाही आहे. 3 वाजलेत मंडळी. आपण पोहोचले मोरन हाट टाऊन. डिब्रुगड जिल्ह्यामध्येच येते हे. आणि 7 तास झाला आपण प्रवास करतोय आपल्या बसने, एस टीने. आता एस टीने आपला फायनल ब्रेक घेतला इथं, चहा पाण्यासाठी ब्रेक घेतला. इथून आता 41 किलोमीटर राहिले. जवळजवळ 240 किलोमीटर आपण प्रवास केला आहे. प्रवास इथपर्यंत एक नंबर झाला. जरी 7 तास जरी प्रवास झाला आहे तरी मला नाही वाटत की आपल्याला असं थोडं पण त्रास झाला आहे. बस कम्फर्टेबल होती. रस्त्याचं काम जरी चालू असलं तर आदळे बसत नव्हते. मी आपल्याला दाखवलं सीटची कंडिशन तेवढी चांगली नाही आहे तरीसुद्धा
प्रॉब्लेम झाला नाही. तर एकंदरीतच कम्फर्ट चांगला होता, फक्त सीट मेंटेनन्स नाही आहे. तर चला आता काहीतरी चहा वगैरे घेऊयात आणि मग जाऊ डिब्रुगड फायनल डेस्टिनेशन. या मंडळी चहा प्यायला या. समोर आपली बस बघताय, बसने आपल्याला सोडले डिब्रुगडला. खरं तर एस टी स्टँडला गेली नाही, कारण की ही बस चालली आहे पुढे तिनसुकियाला. इथून जवळजवळ 50 किलोमीटर लांब आहे. आणि हा ब्रिज बघताय आपण. आता इकडे आपल्याला या साईडला जायचं आहे. 3 किलोमीटर आहे डिब्रुगड रेल्वे स्टेशन. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी, मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि हां, इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका. इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर.